या जगातली सगळी माणसं 3 गोष्टीसाठी जिवंत आहेत. 1 स्वार्थ, 2 पैसा आणि 3 मान. बस हे लोकांना प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत. कोण प्रियशी नाही काही नाही. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम यायचा विषय. आणि तू म्हणतो तिने मला शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला. हे प्रेम बीम बायका पोरं हे सगळे लबाड आहेत. जगात फक्त 3 सत्य आहेत. आई वडील, संतन, ग्रंथ. पण येतो एका महाराज दत्त महाराज का आले अभंगाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त पार्श्वभूमी झाली. आता बोलावं लागेल. महिला मंडळ पुरुष मंडळीला पहिला प्रश्न आहे. हे शाळेतले बोला बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे तांगड्यावर करतो. मी सावधान म्हणतो, तू तांगड्या फाकीतो. त्यांचा काय दोष आहे महाराज? खायचं भात खायचं आणि घरी यायचं. काय म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं? तू चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्र खात, कुत्र पीठ खात आहे. काही नाही. या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. 30 वर्ष झाले मला महाराज झालेला. 30 वर्ष लोकांच्या शिव्या खातोय. आता थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. अजून 2 वर्ष आयुष्य आणि गुन्हा एकच आहे माझा, मी फक्त खरं बोलतो बस. आणि लोकांना खरं, या जगात एकच माणूस मोठा होऊ शकतो, दुसऱ्याची बुटं चाटणारा आणि दुसऱ्याची लाल करणारा. ज्या माणसाला बुटं चाटायचं जमतं त्याला कधी कमी पडणार नाही. आणि ज्याला दुसऱ्याची लाल करायची जमती त्याची पिवळी झाली तरी चालेल, पण ज्याला लाल करायची जमती तो माणूस शिशी होणार. जो आमच्यासारखा खरं बोलणार मेला तो. खऱ्याला किंमत नाही. आणि पाया पडून सांगतो अभंगात घुसण्यापूर्वी 3 वाक्य. निसर्ग तो निसर्ग, सत्य ते सत्य आणि नीती ती नीतीच. हे ध्यानात ठेवा. लोक बदलू द्या, लोक बदलल्यानं काहीच फरक पडत नाही, पण नीती अजून जाग्यावर आहे. काय मत आहे तुमचं? तुम्ही काहीच बोला. लोक बदलू द्या. पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, त्याचा खेद करू नका. त्यांचे शेवट किती वाईट आहे एवढं सांगा. द्या 3 प्रश्नांची उत्तरं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-3 जण आहेत. तुम्ही तडफडूनच मरणार. गण लावा किती बी, खाजवीन तिकडे मरा. जेवढे जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरात एक माणूस येडा आहेच. नाही, येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी आहे, पण खटका आहेच. ज्यांनी ज्यांनी जनता लुटल्या त्यातला एकही माणूस अजून घरी मेला नाही, हॉस्पिटललाच. आणि मारताना त्यांच्याजवळ कोणीच नाही, फक्त 3 जण, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कवा मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार साधा कस काय, तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. त्यांना सुटका नाही. ज्या ज्या सर्व्हिसवाल्यांनी नोकरीला असताना 10-20 खाले, एकही घरी नाही, अख्खे वृद्धाश्रमात आहेत. तुम्ही भेटायला जा, पगाराला हातच लावायचं नाही. तुला जॉईंट करून देतो, दे 10,000. तुझा फॉर्म मागं घेतो, साहेबाशी बोलतो, तुला टक्का देतो. सगळे वृद्धाश्रमात आहेत. तुम्ही भेटायला जा, आम्ही जात असतो कधी कधी. ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत सांगायची मा एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय
आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केलं. तुम्ही पहा काही माणसं आहेत मला कुटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कुटी 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 म्हणजे 100 लाख. ती आपली कुटी नाही, आपली तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुडी सापडवली. कुटीच्या गाड्या आहेत फिरायला आणि इंडाच्यात कुठं डाव्याला मौतीला. पण तुम्हाला एवढ्या लोकांना चॅलेंज करतो, कुटीच्या गाडीतून उतरणारा माणूस कधी हसत नाही. नाही हसत नाही, कधीच हसत नाही. दरिद्री उतरलं ना अरे काय मुळ्यात दुखत का, हस ना. इथं काळी पिवळीतून गडी उतरवतोय पण ठणठणीत आलो रे. तुला काय रोग झाला. आणि कुटीच्या गाड्या नुसत्या फिरायला. आणि आम्हाला भेटतात कधी कधी, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहिती, इथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला, त्यांची का पण आपल्याला वाटतं 5-10 हजार रुपये मिळतील आणि गेलो ना महिला म्हणजे 5 कोटीचा नसता बंगला त्यांचा, 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना, झुंबर लाईटिंगचं, तेच 2.5 कोटी. फ्रीज आहे ना, फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू बसली एवढं फ्रीज. आणि टीव्ही बायको कबरी मांडीच, पण सोन्यानं अशी वाकेल. तिला 3 कपाट नुसत्या साड्या, जर पावसाळ्यात मिली तर तेवढ्या साड्यांवर तिचा कार्यक्रम होईल, एवढ्या साड्या. आणि ती दिवाण आहे ना, दिवाण बसायचं सोफा सेट, तो असा आहे त्याच्यावर जर माणूस बसला डायरेक्ट खाली जातो, त्याला उचला एक माणूस येऊ बाबा. आणि ते आमच्या पशी येतात. नीट पहा बरं का माझ्या आता का आता, महाराज आता आपला चहा गुतेल राहतो, ऐकतच राहतो. काही बोलवतं ते चहा पाजायचं बंद करीन. महाराज 6 धावेत, 12 पंप आहेत, 2 कला केंद्र आहेत. हे सगळं आपलंच आहे. आता हातात बरं का, हात फिरेल आता. महाराज पण काय करता, हात बदलला. काय करता, एकच पोरग आहे, 10वी पासून पियतय, खलास झालं, येतं काहीच नाही महाराज. इकडं पोर बेवडे, इकडे एकच मुलगी आहे, एकुलती एक आहे महाराज. 15 दिवस पळून गेली, ती कालच आणली. महाराज आता तुम्हीच उत्तर दे बरं का. हे जास्त हे महाराज हे असं बोला ना, बोला. याचं काय करू, काहीच नाही. मी बाहेर गेलो का पिटून दे, मला बाहेर जाऊ दे आग लावून. अरे 5 कोटीचा बंगला बांधला, पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही. इथं भांडे घासणारीचा पोरगा फौजी आहे, इथं शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरीत आहे. हा देश फक्त आतापर्यंत दोघांनी सांभाळला. एक
गरीब आणि 2 शेतकरी. बाकीच्यांनी सगळ्यांनी देश धुतला. महिला मंडळ वाईट वाटतं. एक मुलगा सुद्धा मिलिटरीत आहे, एक मुलगा. अशा आया आहेत. किती भाग्यवान आई असेल ती. अरे अशा आईचा खरा सत्कार व्हायला पाहिजे. एक मुलगा एक तरी मिलिटरीत आहे. एकुलता एक तोही वंशाचा दिवा आहे. पण मिलिटरीत आहे आणि पोरगा मिलिटरीत जायला निघला आणि तो जर रडला तर ती त्याचा गाल ओढते. डोळ्याचं पाणी पोस. माझं दूध पेलाय तू. आज माझ्या दुधाची किंमत झाली. मला उत्तर द्या. महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत आहे? कोणत्या डॉक्टरचा पोरगा मिलिटरीत आहे? कोणत्या प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत आहे? मिलिटरीत पोरं कोणाची आहेत? होमगार्ड, होमगार्ड, पोलीस, PI, API, PAPI, फौजी, कमांडो, वायुदल, सौदल, सेनादल. गरिबाचे शेतकऱ्याचेच पोर आहेत. मोठ्यांचे पोरं मिलिटरी जात नाहीत. ते फक्त 7-8 सांड घेऊन हिंडा. त्या संघटन कौशल्य. मित्रांनो प्या आणि माझ्या बापाचा डमरू वाजवा. बोकडे शिल्लक नाही, कुत्रे खा आणि माझ्या बापाची लाल करा. हो, विनोद नाही. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. हे झोंबात आहे पण खरं आहे. काय कमवलंय तुम्ही? मी काय कमवलं? आता हे सगळे सर्व्हिसवाले सांगा सातपूर मधले. तुम्हाला मला आपल्या आईबापाने मोठं केलंय. आपली आई फाटक्या लुगड्यातली होती पण मुलगा बर्बाद केला नाही. आपला बाप फाटक्या धोत्रातला होता पण बर्बाद केला नाही. तुम्ही तुमची मुलं काय बनवली बोला. अरे रात्रीचं भाजी आईने सकाळी गरम करून खाली आणि तुम्हाला सर्व्हिसला लावलंय. तुम्ही काय केलंय तुमच्या पोरांचं बोला. आपला बा, एक वाक्य सांगू, आपला बाप गरीब जरूर होता, फाटक्या धोत्रातला जरूर होता, त्याला बोलता येत नव्हतं जरूर होतं, पण त्याने आपल्याला भिकारी केलं नाही. त्यानं आपलं जीवन घडवलंय. 3 रंगाचं लुगडं नेसली आई. माझा भाऊ शिकावा म्हणून स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले. आज तुम्ही गाड्या घेतल्यात, बंगले बांधले. तुमच्या पोरांचा अभ्यास करा. सगळे सर्व्हिसवाले आपल्या बापाचा अभ्यास करा आणि तुमच्या पोरांचा अभ्यास करा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. कोण बोलतो? जो बोलाल तो सकाळी नसेल. 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल आहे. 2.5 थबाड बसून त्याची आई पाहती आणि ती म्हणती माझं तो ऐकत नाही. तुझं ऐकत नाही? तुझं ऐकत नाही? 2.5 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. नाडीच ऐकत नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. अरे आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसली महाराज. चिमणी होती अभ्यासाला. चिमणी तिच्यात रॉकेल कमी राहायचं आणि आईचं भाकरी करायचं काम चालू. काय म्हणायची आई माहितीये? बाळा चुलीपुढं माझ्या भाकरी कालवून होईपर्यंत ना तू अभ्यास कर. मग मी काय करीन तुला, तू झोपून घे. मी सकाळी आहे ना सूर्य उगवल्याच्या अगोदर तुला उठवील. राहिलेला अभ्यास सकाळी कर. कारण माहितीये का बाळा, आज जर राखेल संपलं ना उद्या आपल्याला राखेल नाही. पण अभ्यास केल्याशिवाय राहू नको. आज तुम्ही काय पोरं बनवली मला सांगा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. तुम्हाला वाईट वाटेल बसणाऱ्यांना माझी तुमची पहिली शेवटची गाठ समजा. परत आपलं तोंड पाहू नका. पोरांवर बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली. त्यानं गेम खेळायला सुरुवात केली मोबाईलची. 4,000 लावले.
4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 41 मध्ये 1,000ची पार्टी दिली, 40 लावले 1.5 लाख गेले, दुकान विकला. असे दुकान विकलेले 3 जण माझ्या पुढे बसलेले. आता नावा सगळं सांगत. खरं आहे का खोटं आहे बोला. खरंय खरंय. तुम्ही काहीच बोला. आणि कर्ज काढलंय बापानं, मजा आणल्या पोराने, आणि कर्ज फेडायचं बापाने, आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आली. ही नवऱ्याला म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं, आपला हायवे टच 1 गुंठा आहे तो इका, आणि पप्पूचं कर्ज फेडलं, कर्ज नील झालं, पप्पू प्यायला लागला. आई बाप म्हणतो अगं आपला पर्या प्यायला लागला, पिऊ द्या, कुठं कायम पितोय हे. आता 20 तारखेपासून त्याला थेंब नाही. अशा म्हणणारे 2 जणी माया पुढे बसले. आता नाव सगळं सांगा, नाव सगळं. आणि वरून आई पोराला म्हणती, खरं सांगू महिला म्हणलं आता तळतळीचे दिवस आहे, मी मला दम निघत नाही, मी फक्त खरं बोलतो, तुम्ही काही करा महिला म्हणलं, मला शिव्या द्या, फक्त नवऱ्याचा अपमान आहे ना, मुला देखत करू नका, मुली देखत करू नका, बोलू नका. खरं सांगू तुम्हाला, त्याची आई गेली, त्याचा बाप गेलाय, त्याचा भाऊ त्याला बरा पाहत नाही, तुमचा सोडून कोणाचा आधार आहे? त्याला चहा देणारी फक्त बायकोच आहे ना, गोळ्या विचारणारी बायकोच आहे ना, आणि जेवले का विचारणारी कोण आहे? आणि तुम्ही मूर्खासारख्या पोराची आणि पुरीची बाजू घेता आणि नवऱ्याचा अपमान करता. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आणि वरून आई पोराला म्हणती त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. मी त्याला 9वी पासून पाहते, त्याच्यातून गाढवात काही. खरं बोला, खरं आहे का खोटं आहे? असं बोलू नाही कधी. कळत नाही का आपलं पोरगं कसं राहते, पोरगी कशी राहते, कळत नाही का? आपली पोरगी प्रेमात पडेल तुला माहित नाही का? घे बरं दत्ताची शपथ, तुला माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, जाताना दप्तर नेत नाही, मग हे जादा तास कुठं मित्रा सुटतं, पोरगी 9ला येते, आल्यावर जेवत नाही, मग कॉलेजनं आनंदान सुरू केलंय का? थोडं असं बस नाही यार, म्हणजे मला पण काढतील ना. हा बस. पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता, मग तू काही ध्यान धारणेत बसली होती का? काय कळत नाही का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, ती पर्यावरणाचा स्टडी करते ना. विनोद आहे का बोला? त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. 40% खरं सांगा, आपले आईबाप आपल्याला बनवण्यात यशस्वी संपले झाले, पण आपण आपली पोरं बनवण्यात फेल गेलो. काय होतं आपल्या शाळेत जाताना? 7वीपर्यंत पाटी होती, पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार होतं, खापार. बरं, खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुकं लावल्याशिवाय ओठतच नव्हती. पण आपल्या आईबापानं शिकवलं का नाही? आज 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी येते न्यायला. आमचं होतं, माझी पोरं इंग्लिश मिडियमला होती, मी काढून घेतली. मला नको म्हणलं, आपल्याला एकुलते एक आहे. हो काय त्या पोराचे हाल आहे. 5लाच ते कार्ट उचलायची ती आई, कपडे सगळं बाथरूम, ते बाथरूम मध्ये नेलं का मोती मोती. त्याची आई म्हणायची चैन खोल, ती म्हणायची अगं झाली. तेवढे एक जण म्हणतं रिक्षा आली. गाडीतून उतरलं ना, मी 2-3 वेळा पाहिलं, गाडीतून उतरताना ते हसतच नव्हतो, नुसतं त्याच्या एका पायाचं. मला बरं वाटलं नाही, काय हसते पोर, हसणच हो.
ते का हसायचं? मग हसत नव्हतं माहिती का? त्याला वाटत हसलून गाडी जर परत फिरली. अरे आम्ही मला शाळेत होतो, शाळा जर सुटली तर अख्या गावाला कळत होतं शाळा सुटली. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणाला उद्या सुट्टी आहे, आता काय आता काय 40% 14 जण 20 तारखेला दारू पेले. एवढेच होते कपडे भांडे फुल टाईट झाले आणि मोटरसायकलवर बसले. चौथं कुठं बसला असं गॅरेज तांगड्या फाकेल चाललं एवढं दाडाकडून पडलं. दोन्ही बॉल सटकले मिळालं आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठरवलं. काय वांग सांगू का मी 10व्या? डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? आता हसाल रे, पण एक ना एक वाक्य खरं आहे. आता तरी पुढे हा जीव बदलेल, आता तरी पुढे हा जीव बदलेल. 4092 आहे. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समचलन दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. जे 4092 अभंग आहेत, काही अभंग नामपर आहेत, संतपर आहेत, विनंतीपर आहेत, विनवणीपर आहेत, मागणीपर आहेत, सालोमालो आहे, घोंगडी आहे, पाईक आहे, अशी प्रकरण आहेत. त्यातला आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग नैमित्तिक प्रकरणातला आहे. याचा अर्थ असा आहे, तो अभंग त्या निमित्तालाच वापरायचा. उदाहरणार्थ राम जन्म, आम्हासाठी अवतार, कृष्ण जन्म, घेऊनिया चक्रगदा, हनुमान जयंती, शरण शरण हनुमंता, 10वा यादसाठी केला होता अट्टहास. श्राद्ध पिंड पदावरी धिला फुले करी, वास्तुशांती जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. असे नैमित्तिक अभंग आहेत. तर आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग दत्ताचं वर्णन करणारा नैमित्तिक अभंग आहे. अभंगाला करायची सुरुवात. फक्त घेतलेला अभंग गाथेतील आहे. घेतलेला अभंग गाथेतील आहे. कडवे 5 आहेत आणि हा अभंग दत्त महाराजाचं वर्णन करणार आहे. याचा अर्थ असा आहे, हा अभंग नैमित्तिक आहे. आता अभंगाला करायची सुरुवात. तुमची ना आपली 1 वर्षानं घाट आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगाट काम आहे थोडं. कीर्तनाला सुरुवात करायची आहे. हे ऐकणाऱ्यांना पहिल्या 2-3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. आम्ही जीव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच कळणार नाही. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय समज? आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? चांगलं सांगणं आमचं काम. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलायचं. बोललं तर कळेल, नाही तर कळणार नाही. अरे झालं तुझं? कळणार नाही. आपल्याला ह्यायचंय दत्त जयंतीकडं, आपल्याला ह्याचंय प्राण प्रतिष्ठेकडं, आणि आपल्याकडे ह्याचंय कीर्तनाचं. फटाफटा बोला. वर्षाचे दिवस गेलं बोंबाल. 365 वर्षाचे महिने 12 महिन्याचे दिवस, एका महिन्याचे दिवस 30 दिवस. मग महिन्याचा अर्धा भाग 15 दिवस. 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती?
12च्या 12 पौर्णिमा नीट ऐकायच्या. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, सहावी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, सातवी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, आठवी पौर्णिमा, नववी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा आणि 12वी पौर्णिमा होळी. आता पौर्णिमा झाल्या गेलं बॉम्बाला 12. लय बारीक ऐकलं तरच कळलं 12. मग आता पौर्णिमा जर 12 तर अमुष्य किती? 12. अमुष्य 12 अमुष्यातल्या 4 अमुष्य सणाच्या आहेत. कोणत्या ऐका? एका अमुष्याला बैल पुजावा लागतो, एका अमुष्याला लक्ष्मी पुजावं लागते, लक्ष्मीपूजन. दिवाळी एका अमुष्याला दिवा पुजावा लागतो, करेक्ट. आणि एका अमुष्याला प्यावीच लागते, गटरी अमावस्या. वाटी भर का होईना पण रस्सा खावाच लागतो. त्या अमावस्याचं नाव आहे गटार अमावस्या. आणि गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. दारुड्याचा तो सगळ्यात मोठा सण आहे. आता बाहेर का मागे फिरा. पौर्णिमा झाल्या गेला बॉम्बात 12. ते लई बारीक ऐकावं लागेल. अमुष्य झाल्या 12, सणाच्या झाल्या 4. मग आता वर्षाला मोबाईल बंद करा. वर्षाला प्रतिपदा किती? 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. प्रतिपदा किती झाल्या? 24. सणाच्या 3. 1 गुढीपाडवा, 2 बलिप्रतिपदा आणि 3 होळीचा पाडवा. द्वितीय 24. सणाच्या 3 तुकाराम बीज, धर्मनाथ बीज आणि भाऊ बीज. तृतीय 24. सणाच्या 2 हरतालिका अक्षय तृतीया. चतुर्थ्या 24 सणाची एकच. जर मंगळवार आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24 सणाच्या 5 रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी आणि पांडव पंचमी. षष्ठ्या 24 सणाच्या 3 नागषष्ठी, चंपा षष्ठी आणि श्रीया षष्ठी. सप्तम्या 24 सणाच्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 24 सणाच्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी आणि कृष्णाष्टमी. नवम्या 24 सणाच्या 3 रामनवमी, अविद्वानवमी आणि महानवमी. दसम्या 24 सणाच्या 2 माघशुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी एकच धनत्रयोदशी, चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी आणि आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग जे 30 रुपये. हे अख्खं वर्षाचं पंचांग संपलं. आता त्या पंचांगणात 9वी पौर्णिमा जी येते ती दत्ताची पौर्णिमा येते. 9वी कुठेतरी गप्प बसून घ्यावं. 9वी जी पौर्णिमा आहे ती दत्त पौर्णिमा आहे. आणि दत्त पौर्णिमेला मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये एक ज्ञानेश्वर महाराजांचं असं म्हणणं आहे, जेवढे 12 महिने त्यातला सगळ्यात पवित्र महिना मासा माझी मार्गशीर्ष. हा जो महिना आहे हा मार्गशीर्ष महिना आहे आणि हा सगळ्यात पवित्र महिना आहे. कसा? ऐका. महिला मंडळ उत्तर द्या. वर्षाला नवरात्र किती? 2. बोला पुढं. अजून 3 बोला पुढं. 4. 8. ऐका, वर्षाला नवरात्र 4. आता ऐक, डोकं खाजवलं तरच कीर्तन कळत नाही, काही कळत नाही. हे बऱ्या खाली बसलं तरी चालेल. तू पाहिलं तुला सगळे. वर्षाला नवरात्र 4. ऐका कोणते कोणते नवरात्र आहे. चैत्र शुद्ध 1 ते चैत्र शुद्ध 9 राम नवरात्र. श्रावण वद्य 1 ते श्रावण वद्य 8
कृष्ण नवरात्र, आश्विन शुद्ध 1 ते आश्विन शुद्ध 10 देवी नवरात्र, आणि मार्गशीर्ष शुद्ध 1 ते मार्गशीर्ष शुद्ध 8 खंडोबा नवरात्र. इकडनं या बा रतनवाडीकडनं या बा. आता ऐका, रामाचं नवरात्र 9 दिवसाचं, रामाचं नवरात्र 9 दिवसाचं, कृष्णाचं नवरात्र मेडिकल जवळ या, मी तिला पैसे 9 दिवसाचं. याला मोहम्मद 8 दिवसाचं, देवीचं नवरात्र या ना तुम्ही. 10 दिवसाचं, आणि खंडोबाचं नवरात्र 6 दिवसाचं. यांचे नवरात्र आहे. आता ऐका, रामाचं नवरात्र 9 दिवसाचं, कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं, देवीचं नवरात्र 10 दिवसाचं, आणि खंडोबाचं नवरात्र 6 दिवसाचं. खंडोबाचं नवरात्र याच महिन्यात येतं, गीता जयंती याच महिन्यात येते, दत्त जयंती याच महिन्यात येते, आणि अजून सोपान काकाची समाधी याच महिन्यात येते. असा हा महिना आहे, आणि त्या महिन्यातली दत्त जयंती आहे, अभंगाला सुरुवात. कॅलेंडर अख्ख्या वर्षाचं सांगितलं, बाकीचं घरी गेल्यावर पहा. हा, आता उत्तर सुरू झालंय, फटाफटा बोलावं लागेल. गाय जेव्हा कत्तलखान्यात जाते, आणि साधूचा जेव्हा अपमान होतो, आणि धर्म जेव्हा बुडायला लागतो, तेव्हा देव अवतार घेतो. वा. चौथ्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊसी, आणि मग मी होवोन या उतरे. आणि श्लोक असं सांगतोय, यदा यदाय धर्मश. गायीचा छळ झाला, साधूचा छळ झाला, आणि धर्म बुडायला लागला का देव अवतार घेतो. आणि देव 3च कामं करतो, साधूचं रक्षण, दृष्टांचं निर्दलन, आणि धर्माचं पालन. भक्तारा की पाया ए देव 3च कामं करतो, साधूचं रक्षण, दृष्टांचं निर्दलन, आणि धर्माचं. हे 3 कामं देव करतो. देवाला 4थं काम येत नाही, आणि आपण हे 3ही कामं सोडून देवाला काम सांगतो. देवाची 3च कामं आहेत, यदा यदाय. बस देव 3 कामं करणार, साधूचं रक्षण, बरे मोबाईल बंद करा. साधूचं रक्षण, दृष्टांचं निर्दलन, आणि धर्माचं पालन. आता देव येतो 3 कामाला, आणि संत येतात 5 कामाला. डोकं खाजवा. देव येतो बरे 3 कामाला, आणि संत येतात 5 कामाला. संतांचं पहिलं काम जगाला सुखी करणे. आता प्रॉब्लेम एवढा जगात मोठा झालाय, सुखी कोणाला म्हणावं हाच प्रश्न आहे. कारण 99.9% लोकांना सुखाची व्याख्याच कळना. लोकांनी सरळ सुखाची व्याख्या केली, कवडीचं काम न करता आयती बापाची पेंड खाणे, याचं नाव सुख. हा, हे फक्त काम करायचं नाही, आणि खाल्याशिवाय राहायचं नाही. सुख 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 काहीच नाही. काम करायचं नाही, आणि खायचं फुकाट पेंड, याला म्हणायचं सुखी. मग जावाई आमची ठकी आहे ना, ठकी आहे ना आमची, तिचा जो नवरा आहे ना, देव माणूस. ठकी आहे ना, ठकी इकडचा तांब्या इकडं सुद्धा करीत नाही, अंडरपॅन्ट सुद्धा पाहुणाच पिळतो. माया ठकी इतकी सुखी दुसरी कुणी. फक्त माही ठकी ना 16 गोळ्या खातीन झोपती, मरती का. आता नीट ऐका, सुखाच्या व्याख्या नीट ऐका, सुखाच्या व्याख्या नीट ऐका. कामात भजन म्हणजे सुख. व्याख्या नीट ऐका. कामात भजन, पक्वादात भजन, कीर्तनात भजन, याचं नाव सुख. आणि हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, हा काही लई पराक्रम नाही. हे काय हेलो मला मुलगा झाला, हेलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं का? अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस.
तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पोरग पालता पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हंताना टेटसला ठुई. ही गाडी घेणं, हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं इतिहास नाही. माळकरी होणं, भजन करणं हा फरक आहे. धन्य आम्ही जन्मा. नोकरी लागणं सुख नाही, नोकरी लागणारच ना, तो भरले. काही लोक म्हणतात मला 40,000 पगार आहे. तो 10 लाख भरले तेव्हा 40,000 पगार आहे. म्हणजे तुला पगार म्हणजे तुझ्या 10 लाखाचं व्याज आहे. पागला तुला पगार नाहीये, तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेबाक सांभाळायला दिले. साहेब मुद्दल वापरतोय आणि आज तुला देतोय. ही गाडी घेणं हे सुख नाही आहे. सुखाची व्याख्या नीट आहे का? जगाला सुखी करण्यासाठी संत येतात. एक काम सुख हे जाऊ दे, हे गाड हे सुख नाहीये, हे सुख नाहीये. नोकरी लागली सुख नाही. बायको, एक वाक्य सांगा, सुख कधी मिळतं माहितीये का? अखंड भजनात राहिलं की सुखच मिळतं. अखंड भजनात काय कोणाशी आपल्याला घेणं नाही, सुखच मिळतं. आता बरेचशा लोकांना दुःख काय येतं, मनासारखं घडलं नाही का दुःख. 80% महिलांना एकच रोग आहे, सून माझं ऐकत नाही. आता सगळे महिला उत्तर द्या, सगळे महिला उत्तर द्या. कोण आहे बा? जाऊ तिकडं. विठाला विठाला सगळं तिकडं नका. जाऊ, ते नाही ऐकणार. ती काही माणसं एक खोर राहते आणि त्यांना सांगू नये. आणि मूर्खांना किंमत देऊन आपली किंमत करणे ह्यापेक्षा त्यांच्या नादीच लागू नये. त्यांना जर कीर्तनच कळत नाही तर सांगून करता काय? जाऊ द्या, नका लक्ष देऊ तिकडे. ऐकणाऱ्यांचा मूड खराब होतो, मजा राहत नाही. आता शिकवलं तरी जागेवर आले. विठाला विठाला देव येतो 3 काम, संत येतात 5 काम. महिला मंडळ महिला मंडळ तुमच्या सुनेनं तुमचं ऐकावं हा आग्रह तुम्ही करू नये. का तुमचा आणि तुमच्या सुनाचा काही संबंध नाही. काय संबंध? सून तुमच्या पोराची बायको आहे, तुमची कोण? आणि तू कोण शाळेत तिला शिकवणार? तिने तो बैल विकत घेतलाय, ती टांग्याला धरीन नाही तर आवताला बाप. तुला काय घेणार? तुला अर्धी मिळत ती का राहायची आणि एखादच धरायची. काय गरज काय पडली? परत नीट ऐका. हे विक्षेप झालं का ते लिंक तुटल्यावर मजा राहत नाही. बरोबर. इथं शेजारी उभे असलेले सगळे मंडळी बाजूला काढा बरं तिथून. अरे बास ना, तुम्ही बसा बरं. काय मी करतो बरोबर. ते आता असं वाक्य ऐकतील का खानदानीत परत कीर्तनाला यायचं. आता चाललंय म्हणून चाललंय. कुठेतरी आपण लिंक लावून कीर्तन कधी बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे, मग त्याला मजा आहे. बाहेरच्या कीर्तनाला काय मजा आहे? घुसलो आपण आता.
संत येतात, देव येतो 3 कामाला आणि संत येतात 5 कामाला. 5च्या 5 कामं सांगतो. वाढावया सुख म्हणजे जग सुखी करण्यासाठी संत येतात. 2 भक्ती वाढवण्यासाठी संत येतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नामावे संत येतात. बस फिट बसलं कीर्तन. आणि आपण येतो एकच कामाला. आपलं एकच काम येणे भोगणे आणि जाणे. आपण काही वळवळ करायची नाही. मग देव येतो 3 कामाला, संत येतात 5 कामाला आणि आपण येतो एका कामाला. मग हा बाबा काल का आला? त्याचं उत्तर दत्त महाराज का आले? पहिलं जग शून्य होतं. हा म्हणा नाही म्हणा. आजही जग शून्यच आहे. काही नाही जगात. आपण येण्याच्या अगोदर काय होतं आपल्याला माहित नाही. आपण गेल्यावर काय होतं नाही माहित नाही. आणि आता आपण कमावलंय ते मागचे ज्यांच्यासाठी कमावलंय त्यांनाही काही घेणं नाही. परत नीट ऐका. कालही जग शून्य आहे, आजही जग शून्य आहे आणि उद्याही जग शून्य. काय नाही जगात. आता हे एवढी बसलीत ना, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. नाही तर काही कळत नाही लोकांना. लोक म्हणतात जग सुधारलंय. काहीच सुधारलं नाही. काही लोक म्हणतात सुधारलंय. किती सुधरू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात. पण तुलाही पैसा आहे तर हे बंद कर, इकडं सुरू कर ना तुला पैसा. काय नाही, फक्त पांढरी केस काळी करायची, मिशा काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे, बायका देखण्या करायच्या आणि बोंबलं धिंडायचं, बायका देखण्या करायच्या आणि हायवेला रोट्या खायच्या, भारीतला ब्रँड प्यायचा आणि झोपायचा म्हणजे सुशिक्षित. आणि सासरवाडीवर जगायचं. काही नाही. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गण नाही. ईश्वरासारख्या आईबापांना कधी आदरानं बोलायचं नाही, आदराने कधी बोलायचं नाही. सोमवार नाही, एखादं पैशाची गमेंट. या लोकांना पैशाची गमेंट आहे. बा मला 80-90 हजार पगार आहे, मला फाटक्या लुगड्यातल्या आईशी काय घेणं आहे, मला फाटक्या धोतरातल्या बापाशी काय घेणं आहे. ज्या ज्या लोकांनी नोकरी करताना 10 बस तुम्ही काहीच बोला. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झाला. त्याचं उत्तर जर तुम्ही ऐकलं बारीक तर एवढा भयान काळ आलाय. महाराज या 4 वर्षामध्ये महिला मंडळ पुरुष मंडळी या 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते हो. 10व्याला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला मुलगा. तुम्ही रात्र दिवस हालाची काढ करून कोणासाठी इस्टेट कमवता हा प्रश्न आहे. अरे गाडी बंगले फ्रीज कूलर तुम्ही कुणासाठी घेता? ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं ते झाड जर उमटलं तर आधार काय आधार? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारत नाही, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का? आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं का? आई लोकांनी कुठं चालवलं? आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती लालाली पोरं असतात आणि असणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला ग माझा बाप, आई पेटला माझा बाप.
आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही. पोरग म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय म्हणून स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाही. ते पोरग घरी येतं आई पुढं दप्तर टाकीत, मेलाय माझा बाप, मेलाय. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे. 1 दारू, 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर. बोला तुमचं काय मत आहे. आणि या 3 गोष्टीमुळे पिढी संपली. आपल्या बापानं पिढी घडवली आणि आपण पिढी काय कमवलं. तुम्ही बसलेली माणसं ध्यानात ठेवा. काय कमवलं. नोकरी, सासरवाडीचं प्रेम, काय केलं काय तुम्ही मला सांगा आयुष्यात. ज्यांच्यासाठी कमवलं ते जर सांभाळायच्या लायक नाहीत तर तुम्ही का कमवलं. जरा 2 मिनिटं डोकं खाजवा. आणि असा समाज जेव्हा संपतो तेव्हा संत वैकुंठावरून येतात. वैकुंठावरून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. वैकुंठावरून येतात. आणि त्याच्यासाठीच हे बाबाने धरी अवतार विश्वतारा हरि अवतार विश्वतारा हरि अवतार विश्वतारा हरि अवतार विश्वतारा यासाठी देव आणि संत येतात. एकाच वाक्यात देव ते संत, देव ते संत, संत ते देव. आता हे कशाला आले पुढं पुढं सरकायचं. आता थोडा करंट लावून देतो तुम्हाला. फक्त 2-3 प्रश्नांची उत्तरं पटापटा द्यावं लागतील. पटापटा बोला. जगात देव आहे का. हा म्हणा नाही म्हणा. आहे. सावध राहा बरं का, परत घोटाळा होईल. जगात देव आहे का. तुम्ही मला उत्तर दिलं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय बसलेल्यापैकी कोणी पाहिला का. तुमच्याकडे उत्तर आहे नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो लाकडात अग्नी आहे का. आहे. उसात साखर आहे का. आहे. दुधात लोणी आहे का. आहे. फुलात सुगंध आहे का. आहे. उलट फुलातला सुगंध आहे पण घेतला तर. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर. उसात साखर आहे प्रक्रिया केली तर. हृदयात देव आहे ज्ञान आलं तर. आता पुन्हा उलटे फिरायचं. तिथं लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल का. नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का. नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का. नाही. लोखंडाचं सोनं होईल, लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर. पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. पाहिलं. मग आता सगळी जण आपण एका देवाची लेकर आहे. पण आपण देव का नाही त्याचं उत्तर आहे का. हे एक गाव आहे. काय गाव. या गावाचं नाव शरीर आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. आणि ह्या गावचा रिमोट कंट्रोल मी आहे. मन कोणत्या गावचं गेलं बाबा शरीर. आणि तो मन जे आहे तो पठ्ठ्या थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. राहतो ह्याच गावात. त्याचं नाव मन. आणि तो थोडा नादी आहे. त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोणतं आहे. करेक्ट. गर्लफ्रेंड.
आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही, मग प्रयत्न चालू आहे. हा, गर्लफ्रेंड आता लय बारीक आहे का बरं का, कोणाला मनाला. आणि त्याचं काय आहे, कॉलनीतल्या कॉलनीत लफड आहे. या कॉलनीत आहे तो, राहायला कुठे लय किचकट आहे बरं का मन. आणि त्याचं याच्यातल्याच एक जण येऊन राहिलं, बस इथंच बस, नाव बस राहिलं. सांगतो प्रेयसीचं, इच्छा. आता डोकं खाजवा, तोय ह्याच कॉलनीत आहे, A1 मध्येच आहे. आणि तोय ह्याच कॉलनीत आहे, ती ह्या कॉलनीत आहे. आणि त्यांचं एकमेकावर प्रेम आहे. आता तो पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली त्याच्या प्रेमात. आणि दोघांनी तमाशा केला आपला. कसा केला ऐका. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती परीक्षा अजून 11 तारखा, 11 फेब्रुवारीला 12वी आणि 21 फेब्रुवारीला 10वी आहे. एवढी घाई करायचं काही काम नाही. मन म्हणतं व्यायाम कर, इच्छा म्हणती एवढ्या थंडीत उठू नको, झोपून घे. मन म्हणतंय नीट वाग, इच्छा म्हणती जगरायचं एकदाचे मजा करून घे. हा दोघांचा चालला तमाशा. पुढं करेक्ट या गावात. आता त्याला माहिती पडली त्याच्या प्रेमात. कोण? इच्छा. आणि हा पडला तिच्या प्रेमात. पण घोटाळा असा झालाय, तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. लय डोकं खाजवा. कोण? मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? नाही, नाही होणार. का? कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटानं उत्तर द्या मला. अजून 5 मिनिटं घ्या, जाऊ द्या, अखिर रात घ्या. आणि एवढ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. का द्या उत्तर ऐका. तो गडी प्रियशेक नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तिला काम आहे का? तुम्ही उत्तर काहीच देईना. मी सांगू तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली. पण घोटाळा असा झालाय, कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहील. म्हणून 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात एक तारुण. ती तरुण आहे पण तिला काम तृप्ती होणार नाही. म्हणजे तिला बसला धोका. कोणाकडून? करेक्ट, प्रियकराकडून. आता सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरांच्या बाबतीत मी गॅरंटी घेतो, धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देते. मिळाली तर धोका देतील ना. इथं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींचे तर काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. आता ऐका घोटाळा. हिला बसला धोका. कोणाकून? एब्रे मोबाईल बंद केले. कोणाकून? मनाकून. कोणला? गेलं बॉम्बाला कीर्तन इच्छेला. आता तिला बसला धोका, प्रिय करणारा नपुसक, तिला बाळ होणार नाही. मग आता सगळ्या पोरी उत्तर द्या. तुम्हाला जर मुलाने धोका दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणला? मैत्रिणीला. डोकं बंद व्हायचं काम आहे आपलं कीर्तन. आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, आणि भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगणार कोणा? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. लावायचं थोडं पुढं. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांग. थोडं सरका तिकडे काका. इच्छा बाई, मी प्रिय, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं. मी 9 ग्लास उसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते. मागून मला कळलं त्याच्याकडं पैसे नाही. मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस. मग मला अंदाज आला
जो माझ्या प्रेमासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू मी नाही म्हणू बरं का, तुम्हीच माझे. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून बोला ना पळून गेलो. तिकडे जाऊन कांदे वाट्यानं गेले. तेवढं आतापर्यंत जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या नादी लागल्या त्यांचा हाच तमाशा झाला. मुलगी प्रेम करताना कोणती पोरगी ध्यानात ठेवा, मुलगी हुशार पोरावर कधीच प्रेम करणार नाही. पोरगी नादी लागताना ब्रिलियंट पोराच्या लागणारच नाही, असा जगात इतिहास नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम तरी काम काय करतोय, मोटरसायकली चोरीतोय आणि तिची पार्ट खोलून इकितोय आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय नटबाद आणि आम्ही दोघं पळून गेलो. आता ही गेली सांगायला कोणाला, तिच्या मैत्रिणीला. आता तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळन. सांगू पटक्यात माया. हाजवा डोकं, प्रियकर झाला मन, प्रियशी झाली इच्छा आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई मी पोरगं निवडलं, मोठ्याचं होतं, धुतलं चांगलं, बॅलन्स टाकून घेतला, कपडे घेतले, हॉटेलिंग केलं, त्याला गाडीवर फिरवलं, माझ्या नावे थोडा बॅलन्सही टाकून घेतला. पण प्रॉब्लेम झाला ग, तो तर नपुसक निघाला. ही कोणाला सांगी गेली, माया. ती माया म्हणली, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराही नाही. मग ही म्हणली का ग बाई, तुला प्रिय करे नाही, नवराही नाही, मग तू काम काय करते. लय बारी काय का बरं का. माया म्हणते मी काय काम करते माहिती का, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मायेत कुठून मारते, त्याला भजन करू देत नाही. हा माझा धंदा आहे. मी फक्त त्याला काय करते, जन्माला घालायचा, मायेत गुंतवायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरीला लावायचा, त्याला बायको करून द्यायची, त्याला पोरगं होऊन द्यायचं, याला नातू दाखवायचा, आट्यात आणायचा, मारायचा, दुसरा म्हातारा तयार करायचा. माझा एवढाच धंदा आहे. इट इज ए चेन, इट इज ए सायकल, इट इज ए जनरेशन कंटिन्युटी, इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. प्रेम बिम काही नाही. आता काही पोरं म्हणतात ते नाही. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी, त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कळलं होती, म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. असं त्यांचं बरंच आहे काही, ते तुमचं तुम्ही पहा. त्या मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा गिफ्ट बिफ्ट घेऊन गेला मंगळवारी. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो असा दाढीला हात लावून बसला.
तुम्ही उभे राहिले ते मोबाईल का ए खाली बस ना, काय अडचण नाही, इथं जाते का तुझी? काठी झोडे पुढे श्वान नित्य जाणवीचे स्नान, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती, माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार, काठी झोडी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान, पांडुरंगा करो प्रथमा.